अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाचं प्रत्येकाच्या घरोघरी आगमन होतं आणि त्यानंतर गौरी बसवल्या जातात। गौरी 3 दिवस बसलेल्या असतात। गौरी विसर्जन झाल्यानंतर गौरींचे दोरे घेतले जातात। दोरे घेणे म्हणजे नेमके काय, दोरे कोण घेते आणि त्या दोऱ्यांचं काय महत्त्व आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। गणपती बसवल्यानंतर गौरी आवाहन होते। गौरी घरात घेतल्या जातात। गौरींची विधिवत पूजा केली जाते। त्यांना साज शृंगार केला जातो। या दिवशी गौराईंना भाज्यांचा नैवेद्य दाखवतात। दुसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवली जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते। या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो। तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन केलं जातं। विसर्जन झाल्यानंतर गौरींचे दोरे घेतात। हे दोरे गौरींच्या वस्त्रामध्ये ठेवले जातात। विसर्जन करताना दुर्वा, हळद, कुंकू, अक्षता गौरीला अर्पण कराव्यात। या दिवशी दही भात तसेच चकल्या, लाडू, करंजा यांचा नैवेद्य दाखवला जातो। आरती करून गौरीचे मुखवटे हलवले जातात। गौरी पूजनाच्या दिवशी 16 पदरी दोरे हळदीत बुडून पिवळे करून त्यामध्ये 16 गाठी मारल्या जातात। त्यामध्ये खारी, खोबरं, हळकुंड, तुळस, दुर्वा, आघाडा, 5 पालवी तसेच फुले ह्या वस्तू बांधतात आणि गाठी मारतात। हे दोरे गौरीच्या मुलांच्या तसेच घरातील स्त्रियांच्या गळ्यात बांधतात। हे दोरे अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवून नंतर ते वाहत्या पाण्यात सोडले जातात। असे केल्याने स्त्रियांचं अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि स्त्रियांच्या सांसारिक अडचणी दूर होतात, म्हणून दोरे घेतले जातात। तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।